मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा हा आलिशान बंगला आतापर्यंत त्याचा विस्तीर्ण परिसर व सुरेख आर्किटेक्चरमुळे चर्चेत असायचा। मात्र गेल्या काही दिवसांपासून तो काळ्या जादूच्या आरोपांवरून चर्चेत आलेला आहे। उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचं नाव घेऊन त्यांनी वर्षा बंगल्यात काळी जादू केल्याचा आरोप केलाय। त्या पाठोपाठ शिंदे सेनेच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर तुटून पडत त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही वर्षावर असे काही प्रकार झाल्याचा गौप्यस्फोट केलाय। यात खरं काय आणि खोटं काय याबद्दल शंकाच आहे। पण पुरोगामी असल्याच्या वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी ही वक्तव्य त्यांच्या अकलेची दिवाळखोरी मात्र जनतेसमोर आणण्यास पुरेशी ठरली आहे। खरंच वर्षा बंगल्यावर आहे का काळ्या जादूची सावली? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या जादूची चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये। जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिवसेना फोडली व मुख्यमंत्री पद मिळवलं तेव्हापासून अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा चर्चा झडत आहेत। विशेषतः उद्धव सेनेचे नेते एकनाथ शिंदेंना उद्देशून या काळ्या जादूचे आरोप करत आहेत। पण आता तर राज्यात मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही या चर्चेला उधाण का आलंय? तर त्याचं कारणही आहे ते वर्षा निवासस्थान। 5 डिसेंबर रोजी राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली। त्यानंतर काही दिवसातच मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय बंगल्यावरील चंबू गबाळ आवरलं व ते ठाण्यात शिफ्ट झाले। नंतर उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनाही दुसरा शासकीय बंगला मिळाला, पण तिथं ते फारसं कधी रमले नाहीत। शिंदे यांनी वर्षा बंगला रिकामा करून 2 महिने होत आले तरी नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अजून तिथे राहायला गेलेले नाहीत। आपल्या पूर्वीच्याच सागर बंगल्यावरून ते कामकाज पाहतायत। महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय नेत्याला मुख्यमंत्री पद मिळवायची जेवढी हौस असते तेवढीच वर्षा बंगल्यावर राहण्याची असते। 2014 ते 19 या 5 वर्षाच्या काळात मुख्यमंत्री असताना फडणवीस हेही वर्षा बंगल्यावर आनंदानं सहकुटुंब राहिले होते। पण मग आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर 2 महिने लोटले तरी ते वर्षावर राहायला का जात नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कुणी सांगतंय की हा बंगला पाडून तिथं नवीन वास्तू उभारली जाणार आहे, तर कुणाच्या मते बंगल्याचं नूतनीकरण सुरू असल्यामुळे अजून फडणवीस तिथं गेलेले नाहीत। पण खळबळजनक वक्तव्य करण्यात पटाईत असलेले उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र वेगळाच गौप्यस्फोट करून महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे। ते म्हणाले की मुख्यमंत्री होऊन 2 महिने झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत। काळ्या जादूमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला घाबरतायत। भाजपच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉन मध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्यांची शिंग आणून पुरली आहेत। आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, मात्र वर्षा बंगल्यावरील कर्मचारी वर्गात अशी कुजबूज आहे। कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्यांची ही शिंग मंतरलेली आहेत। जो कोणी दुसरा मुख्यमंत्री येईल त्याचा मुख्यमंत्री पद टिकू नये यासाठी ही मंतरलेली रेड्याची शिंग वर्षा बंगल्यावर पुरून ठेवण्यात आली आहेत। त्यामुळेच देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला तयार नाहीत असा राऊतांचा दावा आहे। त्यांचा रोख एकनाथ शिंदे यांना उद्देशून होता हे लपून राहिलेलं नाही। शिवसेना पक्ष फोडल्यामुळे ठाकरे व राऊतांचा एकनाथ शिंदेंवर प्रचंड राग आहे। त्यामुळे अशी बिनबुडाची वक्तव्य करून ते शिंदेंवर अनेक बेछूट आरोप करत आलेले आहेत। आता तर फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद टिकू नये म्हणून शिंदेंनी ही काळी जादू केल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय। हा दावा खरा असेल असं कुणाला खरं वाटण्याचं कारण नाही, पण शिंदेंची प्रतिमा मलिन करण्याच्या खटाटोपात आपण किती खालच्या पातळीवर आरोप करतोय याचं भानही राऊतांना राहिलेलं दिसत नाही। एकनाथ शिंदेंवर काळ्या जादूचे प्रयोग केल्याचा राऊतांनी हा काही पहिल्यांदा आरोप केलेला नाही। शिंदे जेव्हा जेव्हा अज्ञात स्थळी रवाना होतात किंवा त्यांच्या दरेगावी जाऊन नॉट रिचेबल होतात तेव्हा ते काहीतरी काळी जादू किंवा अशी काहीतरी वेगळी पूजा करत असतात असे आरोप यापूर्वीही झाले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पद व गृहमंत्री पदावरून भाजप व शिंदे सेनेत वाद निर्माण झालेला असताना नाराज झालेले शिंदे दरेगावी गेले होते। तब्येत ठीक नसल्याचं कारण देत त्यांनी कुणालाही भेटण्यास
करण्यास नकार दिला होता। या काळात त्यांनी बंद घरात काळी जादूला प्रोत्साहन देणारी पूजा केली असे आरोपही झालेत, मात्र त्यात कुठेही तथ्य आढळून आलेलं नाही। एकनाथ शिंदे हे धार्मिक वृत्तीचे नेते आहेत। अधूनमधून ते जळगाव जिल्ह्यातील एका धार्मिक स्थळावर गुपचूप दर्शनासाठी येऊन जात असतात। गणेशोत्सव काळातही ते सर्व गणेश मंदिरं, गणेश मंडळांना आवर्जून भेट देऊन विघ्नहर्त्याचा आशीर्वाद घेत असतात। नवरात्रात ठाण्याच्या टेंभी नाक्यावर शिंदे मोठी पूजा घालतात। शिवसेना फोडून गुवाहाटीला गेले तेव्हा सर्व 40-50 आमदारांसोबत त्यांनी तेथील कामाख्या देवीचं दर्शन घेऊन आपल्या मुख्यमंत्री पदासाठी नवसही बोलला होता। नंतर त्याची पूर्तताही करण्यासाठी शिंदे मंत्रिमंडळासह गेले होते, पण हा झाला धार्मिक श्रद्धेचा भाग। ते अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे, काळ्या जादूला प्रोत्साहन देणारे काही उद्योग करत असतील असं कुणालाही अजिबात वाटत नाही। मात्र राऊतांच्या खळबळजनक आरोपांनी शिंदेच्या प्रतिमेवर जी चिखलफेक केली आहे ती योग्य नसल्याचं त्यांच्या समर्थकांना वाटतं। म्हणूनच राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिंदे सेनेची फौजच मैदानात उतरली आहे। माजी मंत्री रामदास कदम म्हणालेत, उद्धव यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथं टोपलीभर लिंबू मिळाले होते। काळी जादू काय ते उद्धव यांना विचारलं पाहिजे। मातोश्रीवर त्याचा अनुभव जास्त असेल म्हणूनच राऊतांच्या डोक्यात हे असं असावं। मंत्री संजय शिरसाट म्हणालेत की काळी जादू आम्ही पाहिलेली आहे। ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ना तेव्हा आम्ही काय काय काढलं हे आम्हाला माहित आहे। तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारा, देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळं मानत नाहीत। वर्षावर काही रिनोव्हेशनचं काम सुरू असेल तर भाजपचे मंत्री व ठाकरेंचे कट्टर विरोधक नितेश राणे म्हणालेत, मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे मातोश्री इथं किती लिंबू फोडले जात आहेत, किती काळी जादू केली जात आहे, किती उपवास केले जात आहेत त्याबद्दल संजय राऊतांनी थोडं लिहावं असा टोला त्यांनी लगावलाय। या उथळ चर्चांना ऊत आलेलं असताना 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर जेव्हा फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडला होता तेव्हाही तेथील भिंतीवर काही आक्षेपार्ह लिखाण केल्याचं समोर आलं होतं। अर्थात ती अंधश्रद्धा नव्हती, पण पद गेल्याचा राग त्यातून दिसत होता। भाजपा रॉक्स, देवेंद्र फडणवीस रॉक्स अशा वाक्यांबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावातील आद्याक्षर लिहून काही अपशब्द लिहिण्यात आले होते। या आठवणींनाही या निमित्तानं उजाळा मिळाला आहे। एकूणच या काळ्या जादूच्या वक्तव्यावरून राज्यातील काही राजकारण्यांनी आपली पातळी सोडल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यांच्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेली आहे। एकीकडे आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खस्ता खाणारे नरेंद्र दाभोळकर यांची दिवसाढवळ्या हत्या होणं, त्यांच्या मारेकऱ्यांपर्यंत अजूनही सरकार पोहोचत नसल्याची नामुष्की पदरी आलेल्या महाराष्ट्रात सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते काळ्या जादूविषयी जी मुक्ताफळं उधळत आहेत ती खरंच महाराष्ट्राला मान शर्मेनं खाली घालायला लावणारी आहेत। अशा राजकारणांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे।